आता आम्ही एका स्टॉलवरती आलोय जिथे आम्ही घेतलंय खास गावरान चिकन थाळी आणि सगळे खातात. मिक्समध्ये नाही येत का? मिक्समध्ये नाही येत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, मी आज येऊन पोहोचलोय थेट पुण्यामध्ये आणि तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागं जी भीमथडी जत्रा दरवर्षी या ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे येथे भरलेली असते. या मैदानावरती आज सुद्धा ही जत्रा भरलेली आहे आणि या जत्रेचा आज आहे पहिला दिवस. या जत्रेमध्ये असलेले वेगवेगळे स्टॉल आणि वेगवेगळी आपली खाद्य संस्कृती तसेच आपल्या ग्रामीण भागातली चव या जत्रेमध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर ही जत्रा आजपासून सुरू होते. ही जत्रा पुढील 5 दिवस चालणार आहे, 25 तारखेपर्यंत असणार आहे. आणि आज हा जत्रेचा आहे पहिला दिवस आणि आज आपण जाणार आहोत आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन सगळी जत्रा एकदम मनसोक्त पाहणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत. आणि या जत्रेला येण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी जे तिकीट विक्री आहे या तिकीट विक्रीची रेट सांगतो. या ठिकाणी पर पर्सन 60 रुपये इतका या ठिकाणी आपल्याला तिकीट काढावं लागतं. मग आपण इथे आतमध्ये एंट्री करू शकता. चला, तर आज आहे पहिला दिवस आणि हा पहिला दिवस आपण मस्तपैकी एन्जॉय करूया या जत्रेमध्ये. चला तर मित्रांनो, आता आम्ही काढले तिकीट तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीचं तिकीट असतंय. हे पर पर्सन 60 रुपये आणि आता आपण जातोय. आज आहे पहिला दिवस, त्यामुळे पहिल्या दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी काही स्टॉल लावून चालू व्हायचे ते थोडा वेळ आपण वेट करूया. नंतर आपण आतमध्ये जाऊया. जितके स्टॉल झाले तितके स्टॉल आपण पाहूया. चला मित्रांनो, केलेली आहे आता आम्ही एंट्री पहिल्यांदा. तर आतमध्ये आल्यानंतर मी बघू शकताय शिवराज म्हणतो त्या तिकीटचं आहे ना त्यांना फाडायचं. मी फाडला असतं नव्हतं, त्यांना कायला फाडायला दिलं? मग तू फाडायचं काम करतो, गेटवर थांबतो का? मित्रांनो, आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला इथं बघू शकता. इथे तुम्हाला अशा पद्धतीचे गावरान ज्या कोंबड्या आहे, कडकनाथ तसेच वनराज आणि इथे काही मेंढ्या आहे त्यांचेसुद्धा आपल्याला पिल्ला आणि ते बघायला भेटते. नारी सुवर्ण मेंढी ज्यांची जाते, बोरी शेळी आणि इथे कोंबडी बघू शकता कावेरी. तर असं आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला असं पाहू शकतो. इथं बघा काही ऊसाची शेती कशा आधुनिक पद्धतीने केली जातात ते दाखवले गेलेले आहे. आणि इथे ठिबकचा उपयोग, पाण्याचा कसा आपण कमीत कमी पाण्यामध्ये ऊस लागवड करू शकतो त्याचं एक इथं देखाव्याच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. आणि इथं हे जे पेरणी यंत्र आहे ते सुद्धा पाहायला भेटते.
आणि इथे त्याच्या सेंटरलाच एक मस्तपैकी छान असं वडाचं झाड लावलं गेलं नाही आणि सगळ्यात भारी संदेश तो तिथं दिलेला आहे, थांबला तो संपला. तर अशा पद्धतीचे संदेश तुम्ही इथे दोन्ही भाषामध्ये पाहू शकताय. आणि हा आहे आतमध्ये आल्यानंतर पहिला एंट्रन्स आणि इथल्या एंट्रन्सवरती आपण इथे काही फोटोशूट करू शकतो. खरं तर एकदम मस्त आहे आणि इथं जे देखावे हे पण मस्त केलेले आहे. आज पहिला दिवस आहे त्यामुळे तुम्ही ते सजवलेला सगळा भाग बघू शकताय हा एरिया. आणि आत्ताशी कुठंतरी लोक चालू झालेली आहे यायला आणि हा पोर्शन तुम्ही इथला सगळा बघू शकताय. तर इथे तुम्हाला काही रोपेसुद्धा कसे असतात ते बघण्यासाठी ठेवलेले आहे. हे फणस, चिंच, सीताफळ, तर डाळिंब, जांभूळ, चिक्कू, आंबा, जांभळ, पेरू, मोसंबी, चिंच, लिंबू, संत्री अशा वेगवेगळे फळांची झाडे तुम्हाला इथं पाहण्यासाठी ठेवलेली. तर मित्रांनो इथं बघू शकताय अजून एक तुम्हाला रेशमी उद्योग, या ठिकाणी रेशमी किडे सुद्धा पाहण्यासाठी ठेवलेले. हे बघू शकताय कशा पद्धतीने रेशीम निघते. त्या रेशीम किड्यांचं आता इथे प्रात्यक्षिक पाहायला भेटते. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या खरं तर या भीमथडी जत्रेमध्ये पाहायला भेटतात. मित्रांनो चला आपण आता इथला मधल्या पोर्शन पाहिल्यानंतर आता आपण जाणार आहोत पहिल्या स्टॉलकडे, ज्या ठिकाणी खरं तर सिलेक्टेड दालन म्हणून आहे तिकडे आपण चाललो आहे आणि त्या दालनामध्ये जाऊन पाहणार आहोत तिथे काय आहे. तर या दालनामध्ये तुम्ही बघू शकता, या दालनामध्ये आपण जाणार आहोत. इथे काय आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो आता आपण पहिल्या दालनामध्ये आलो. या दालनामध्ये काय पाहायला भेटेल तर मित्रांनो या ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये असलेले ज्या त्या ठिकाणची जी संस्कृती आहे, त्या ठिकाणचे जे कपडे आहे, ते कपड्याचे स्टॉल तुम्हाला इथे पाहायला भेटेल. तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, हैदराबाद, हरियाणा आणि अनेक असे राज्य आहे ज्या राज्यामधले तुम्ही या ठिकाणी स्टॉल आहे, त्या स्टॉलमध्ये तुम्ही या ठिकाणची जी संस्कृती आहे, त्या ठिकाणचे जे कपडे परिधान केले त्या कपड्यांचे सगळे स्टॉल तुम्हाला या ठिकाणाला पाहायला भेटेल. तर आपण आता हे स्टॉल कुठले कुठले आणि की त्या स्टॉलमध्ये कुठली कपडे मी तुम्हाला ते दाखवतो. फायनली आपण सगळे स्टॉल पाहून झालेले आहेत. आता आपण चाललो आहे सेकंड स्टॉलला, ज्या ठिकाणी दुसऱ्या ह्याच्यामध्ये चाललो आहे. तिथं आपल्याला काय पाहायला भेटतं आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. इथले खूप सुंदर असे कपडे तुम्ही नक्कीच आल्यानंतर तुम्ही घेऊ शकताय. सुंदर असे डिझाईन आहे आणि सगळे खरं तर हातमेड आहे, सगळ्यांनी हातांनी बनवलेले कपडे आहे. तर खूप छान असं हे दालन आहे, ते नक्की आल्यानंतर बघा. आता आपण पुढं जाऊया, पुढं काय ते पाहूया. तर आपण चाललो आहे आता दुसरीकडे आणि इथं येताना मला एक महत्त्वाचं बघायला भेटेल. मित्रांनो हे बघा प्लास्टिकच्या बाटल्या आहेत आणि याला
खरं तर मधमाशांचा आकार दिला आहे, त्यामुळे ते खूप छान दिसते. आता संध्याकाळच्या वेळेस त्याच्यामुळे लाईट आहे, त्या तुम्हाला नक्कीच पाहिल्यानंतर मस्त वाटेल, कारण की थीम सगळी मधमाशांची आहे. तर आता आपण इथे एक स्पॉट बनवलं ज्या ठिकाणी खरं तर सगळ्या मधमाशांचं कशा पद्धतीने ते मधमाशा मध बनवतात त्याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला या इथल्या थीममध्ये पाहायला भेटेल. चला तर आपण इथं जाऊया. हे बघा आत्ताशी पाण्याची सुरुवात केलेली आहे, लगेच जरा थोडंसं थंड व्हायची गरज आहे, त्यामुळे इथं असलेला रस आहे तो रस आपण घेतोय. तर किती रुपयाला आहे रस? 20 रुपये 30 रुपयाला. 30 रुपयाला रस आहे. आता तो थोडासा पितो आणि परत आता पहिल्यापासून सुरुवात करतो. तर मित्रांनो, आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक मधमाशांचं एक मस्त असा छान असं एक एंट्रन्सला पाहायला भेटतं. इथे तुम्हाला त्यांनी एक घोषवाक्य दिलं आहे, सेव्ह बी अँड सेव्ह वर्ल्ड, म्हणजे मधमाशा वाचवा जग वाचवा. तर तुम्ही इथे सगळी थीम जी पाहू शकताय ती सगळी थीम तुम्हाला मधमाशावरती असलेली पाहायला भेटते. आणि इथे सगळ्या मधमाशांचे कामं कशी काय, मधमाशा काय काय कशा कशा झाडापासून जास्त मध बनवतात याची तुम्हाला सगळी माहिती इथं दिलेली आहे. आणि छानपैकी हा एक पोर्शन इथं त्यांनी दाखवलेला आहे. सगळं जे आहे हे मधमाशांवरती आहे. मॉडेलसुद्धा पाहायला भेटतात, हे बघा. आणि इथे सगळे मधमाशांचं हा जो भाग आहे इथं पाहायला भेटतो आहे आपल्याला. आणि छानपैकी सगळ्यात जास्त जे आल्यानंतर तुम्हाला आकर्षित करते ते या ठिकाणी असलेली ही मधमाशी. हे बघा किती मोठी अशी मधमाशी इथे पाहायला भेटते, एकदम छान अशी केलेली आपल्याला पाहायला भेटते. इथं फोटो काढावा असंच वाटतं. आणि इथे बघा मधमाशी पालन करताना कशा पद्धतीने तुम्हाला काळजी घ्यायची ते या ठिकाणी दाखवलेले आहे. आणि इथे मधमाशासुद्धा आहे ओरिजिनल. हे बघा तुम्हाला उडता येईल थोडंसं दिसत असं इकडे तिकडे. आणि पेटी असते त्यामधनं मध काढण्यासाठी जे असलेली यंत्र आहे ही याची इथे पाहू शकता. इथे सूर्यफूल आहे, जे जे फुलांमधनं मधमाशा जास्त प्रमाणात मध काढतात ती झाडंसुद्धा इथं आपल्याला ठेवलेली पाहायला भेटतात. तर हे बघा इथे अशा पद्धतीच्या मधमाशा. आता आपण चाललो दुसऱ्या दालनमध्ये, स्वयंसिद्धी दालन. या ठिकाणी बघू शकता इथे काय काय आहे. इथे पण सुद्धा तुम्हाला हँडक्राफ्टमध्ये कपडे वगैरे आहे, फॅशन आहे, महिला बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे कपडेच तुम्हाला बघायला भेटतात.
आलो आहे. इथं सुद्धा तुम्ही बघू शकताय जास्त करून महिला बचत गटांच्या माध्यमातून केलेले जे पापड आहे, कुरडा आहे किंवा अनेक घरगुती वापराचे जे मसाले हे सगळे तुम्हाला या लेनमध्ये पाहायला भेटेल. आणि पलीकडल्या लेनमध्ये सुद्धा आपण तेच पाहिले कपड्यांचे वगैरे स्टॉल होते. आता या लेनमध्ये सगळे बचत गटांचे स्टॉल आहे ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मसाले, केळीचे वेफर्स, पुढं काही चटण्या, शेंगदाणे चटणी आणि चीज, पनीर अशा अनेक गोष्टी तुम्ही या लेनमध्ये घेऊ शकता. आता आपण ही लेनसुद्धा आपली आता बघून झालेली आहे. आता आपण चालू पुढच्या लेनला. तिथे नक्की काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की आता शेवटच्या भागामध्ये चाललो आहे आपण. आणि आज मी म्हटल्याप्रमाणे हा पहिला दिवस आहे. पहिला दिवस असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी गर्दी थोडीशी कमी आहे, परंतु उद्यापासून मात्र या ठिकाणी गर्दी भरपूर असणार आहे. आणि दुपारची वेळ आहे त्यामुळं त्याच्यामध्ये अनेक लोक गरमीमुळे यायचं टाळतात, परंतु आजचा दिवस हा खरं तर सुरुवातीचा दिवस आहे त्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे. चला आता पुढं जाऊया. पुढं काय आहे ते पाहूया. इथे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सगळ्यात चटण्या वगैरे आहे. बचत गटाच्या जे स्टॉल आहे हे सगळ्यात जास्त या लेनला तुम्हाला पाहिजे. मला असं वाटतं आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहे ज्या ठिकाणी असणार आहे पोटपूजा. तर चला नर्सरी वगैरे तर आपण आलो शेवटच्या भागामध्ये. आणि इकडे महत्त्वाचं म्हणजे पोटपूजेचा पोर्शन आहे. आणि आता आपण शेवट आलो आहे. वरचं डेकोरेशन बघू शकताय. आत्ता लाईट नाही आहे, पण संध्याकाळच्या वेळेस मात्र जबरदस्त दिसणार आहे. आणि तुम्हाला इथे ज्योतिषसुद्धा आहे. जर तुम्हाला तुमचं भविष्य पाहायचं असेल तर बघा ज्योतिष पण आहे. हे बघा ज्योतिष किती लोक आहे हे बघा. अनेक ज्योतिष मंडळी आहेत. तुम्ही जर तुमचे नशीब आजमायचं असेल तर बघू शकता. तर आता आपण आलो आहे शेवटच्या पोर्शनमध्ये. आणि तुम्ही बघू शकता इथे जो पोर्शन आहे तो खरंच प्रत्येक माणसाला गरजेचा आहे, कारण की इथं आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जत्रा फिरल्यानंतर ज्याची गरज असते ते म्हणजे असते पोट पाण्याची, म्हणजे जेवणाची. तर तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण या बाजूला सगळा जेवणाचे स्टॉल आहे. इकडे या साईडनी सगळे जेवणाचे स्टॉल आहे. तुम्हाला व्हेज, नॉन व्हेज ही जी बाजू चालू होती ती व्हेजची चालू होती. आणि समोर ती बाजू आहे या साईडची ती आहे नॉन व्हेजची बाजू. तर आता आपण व्हेजमध्ये काय काय स्टॉल आहेत ते पाहूया आपण. आत्ता उन्हाचा वेळ आहे, त्या उन्हाच्या वेळेमध्ये आम्ही पहिले घेतलं थंड अशी लस्सी या ठिकाणी बघू शकताय. छान आहे. तर इथं बघू शकताय मासवडी थाळी आहे, थापेवडी वगैरे आणि इथं बसण्याची सगळी. आणि इथं आता नॉनव्हेजचे स्टॉल चालू आले आहेत. नॉनव्हेजमध्ये बघा कोंबडी वडे वगैरे, चिकन थाळी स्पेशल. हे बघा रेट्स पण बघू शकता इथे 350, 300, 250, 200, 100 कोंबडे वडे. आणि इथे एकदम गावरान पद्धतीचे सगळ्या थाळ्या असतात गावाकडली. त्यामुळे अनेक लोक हे खरं तर या त्या जत्रेची वाट पाहत असतात. ही सगळी जी लाईन तिथं पाठीमागची बघितलेली सगळी व्हेज आहे. म्हणजे जिथं जे ग्रीन दिसते ते सगळे व्हेज आहे. आणि पुढच्या बाजूला नॉन व्हेज आहे. आपण नॉन व्हेज का जाऊया, थोडंसं नॉन व्हेज खायचं आहे. आणि इथं सगळे व्हेजवाले लोक खायला बसले. इथं मस्त बसण्याची व्यवस्था आहे. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कार्यक्रम असणार आहे, जे कार्यक्रम तुम्ही इथे बसून बघू शकताय. आणि हे स्टॉल. तर आता आपण पुढं जाऊया. व्हेज नॉन व्हेजमध्ये बेसन भाकरी खायची आहे. तुला खायची आहे का? इथं आहे बेसन भाकरी. चल चल कुठं कुठे खाऊया. द्या एक बेसन द्या. हां थोडंसं द्या, फक्त वांग द्या ते द्या. खायचे ना? चल बसू आपण. पाण्याची बाटली घे, पाण्याची बाटली घे.
सूरज छान छान मस्त. सुट्टीला काळीच बस आम्ही खाऊन घेतो. आणि भाकर संपून टाकलं. हां सगळ्याच्या थाळ्या सगळ्या चुलीवरच्या आहे. त्यामुळे चुलीवरचे सगळे पण काही जागी चुलीवरचे ज्यामध्ये मेन जागी चूल लावलेली आहे. तर अजून बघा काही स्टॉल चालू होतात आहे, अजून काही स्टॉल चालू झालेले नाही. तर इथं तुम्हाला गावरान पद्धतीचं चिकन, चुलीवरचं चिकन, मटण, बोलायचं चिकन, भोकळ चिकन, खेकडा थाळी, तसेच तुम्हाला फिश थाळी, अशा अनेक थाळ्या इथे तुम्हाला खायला मिळेल. हे सगळे बचत गटाच्या माध्यमातून हे सगळे स्टॉल इथे उभारलेले आहेत आणि तुम्हाला खाण्यासाठी असे भले मोठे असे खुर्च्यांचं सेट लावलेलं आहे. बघू शकता चिकन जगदंबा महिला बचत गटाचं. आणि ही बघा फिश थाळी बघू शकताय. फिश थाळी तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बांगडा फ्राय सगळ्या थाळ्या इथे घेऊ शकताय. आणि आमचीसुद्धा खाण्याची इच्छा आहे. घ्यायचं आहे का बांगडा? घ्यायचं आहे? खायचं आहे? नाही का? तुला नाही खायचं? मग काय खायचं आहे? लस संध्याकाळच्या वेळेस मात्र इथं गर्दी असते भरपूर, कारण दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवशी जास्त रिस्पॉन्स नसतो, परंतु दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या दिवशी खूप रिस्पॉन्स असतो. त्यावेळेस तुम्हाला इथे सगळीकडे गर्दीच दिसेल. आज पहिला दिवस आहे, उद्या मात्र इथं तुम्हाला बसायलासुद्धा जागा मिळणार नाही. आता आम्ही एका स्टॉलवरती आलो आहे जिथं आम्ही घेतलं आहे खास गावरान चिकन थाळी. आणि ही सगळी खातात. आता शौरा कसे काय? भारी आहे शौरा. असतं ना. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा भीमथडी जत्रेचा हा आजचा व्हिडिओ? खरं तर खूप सुंदर अशी भीमथडी यात्रा आहे. पहिला दिवस होता, थोडीशी लोकं कमी होती, परंतु उद्या आणि इथून पुढे 4 दिवस खरंच खूप गर्दी असणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच या भीमथडी जत्रेला व्हिजिट करा आणि मस्तपैकी मुलांबरोबर या, कारण की खूप छान छान गोष्टी आहेत ज्या आपण इथं येऊन अनुभवू शकतो, मस्तपैकी पाहू शकतो. आपल्या गावरान पद्धतीचं जेवण असो किंवा आपले खाद्यसंस्कृती असो जी आपल्या महाराष्ट्राची आहे, तसेच वेगवेगळ्या बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे मसाले असो किंवा वेगवेगळे उत्पादनं असो जे आपण इथं आपल्याला एकाच वेळेस पाहायला भेटतात आणि ती घेताही येतात. त्यामुळं खरंच खूप सुंदर अशी ही भीमथडी जत्रा आहे. मिस करू नका, कारण की पुण्यामध्ये आहे. त्यामुळे एकदा तरी व्हिजिट करा आणि छानपैकी आनंद घ्या या जत्रेचा. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल आणि व्हिडिओचा जर काहीतरी थोडासा फायदा तुम्हाला झाला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या दत्ता महाराजकर व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकला पाहत असाल तर फेसबुकच्या आपल्या फेसबुक चॅनललासुद्धा फॉलो करा. आणि नवनवीन अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या इंस्टाग्रामला जाऊन आपल्या दत्ता महाराजकर व्लॉगला फॉलो करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन जागेवर. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.